नारायणं नमस्कृत्यं नरः चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये. वेदव्यास महाभारताच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं की देवर्षी नारद मुनींनी युधिष्ठिरकडे येऊन त्यांना उपदेश केला, राज्यकारभार कसा चालवायचा. म्हणजे प्रश्नांच्या माध्यमातून उपदेश केला. म्हणजे का उपदेश केला? फक्त युधिष्ठिरसाठी का? तर नाही, आपल्या सगळ्यांसाठी उपदेश केलेला आहे तो. आणि सम्राट युधिष्ठिर म्हणाले, हो मी याप्रमाणेच माझं आचरण ठेवील. आणि त्यानंतर नारद मुनींनी सम्राट युधिष्ठिर यांना वेगवेगळ्या सभांचं वर्णन केले. जसे की युधिष्ठिराची आता जी सभा होती त्याचं नाव काय? इंद्रप्रस्थ, जी मयदानवाने बांधून दिली होती. त्या मग त्यांनी इंद्रसभेचं वर्णन केलेलं आहे. स्क्रीन दाखवतो. यामध्ये इंद्रसभेचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे युधिष्ठिराने विचारली आणि अशा दिव्य सभा कुठे कुठे आहेत का, तेव्हा त्यांनी नारद मुनींनी इंद्राच्या सभेचं वर्णन केलं. त्यानंतर यमराजाच्या सभेचं वर्णन केलं. त्यानंतर वरुणाच्या सभेचं वर्णन केलं. त्यानंतर कुबेराच्या सभेचं वर्णन केलं. आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्या सभेचं वर्णन केलं. या ब्रह्मदेवाच्या सभेचं जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की त्या ब्रह्मदेवाच्या सभेतल्या भिंतींच्या ज्या काही डिझाईन असतात त्या क्षणोक्षणी बदलत असतात. म्हणजे बघा काय दिव्य शक्ती असते ती, कशा प्रकारे बांधली गेलेली आहे ती. त्यानंतर पुढे जेव्हा सम्राट युधिष्ठिर म्हणतो की जेव्हा तुम्ही इंद्राच्या सभेचं वर्णन केलं होतं तेव्हा तुम्ही हरिश्चंद्र या राजाचं नाव घेतलं होतं. त्याने इंद्राबरोबर तो आनंद भोगतोय, म्हणजे त्याने ते पद कसं काय प्राप्त केलं? तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की राजा हरिश्चंद्राने काय केलं होतं? एक राजसूय यज्ञ केलं होतं. संपूर्ण पृथ्वी त्याने जिंकली होती. 7 द्वीपांसहित संपूर्ण भूमंडळ त्याने जिंकलं होतं. आणि त्याने पर्वत असू देत, वन असू देत, सगळा भाग त्याने जिंकला होता. आणि त्यानंतर त्याने हे राजसूय यज्ञ केलं होतं. आणि या राजसूय यज्ञामुळे हरिश्चंद्र राजाला इंद्राचं स्थान मिळाले. इंद्राबरोबर तो स्वर्ग सुख भोगतोय. आणि त्याचप्रमाणे हे कोणासाठी अशा प्रकारे हे सांगितलं क्षत्रिय राजाने. त्याचप्रमाणे क्षत्रिय जो असतो तो युद्धामध्ये पाठ न दाखवता जर धारातीर्थी पडला तर त्याला स्वर्ग प्राप्त होतो. म्हणजे जे कोण आपल्या देशाच्या सीमेवरती जेवढे काही सैनिक मारले जातात तर ते जनतेसाठी मारले जातात ना, आपल्या प्रोटेक्शनसाठी, आपलं रक्षण करण्यासाठी ते मारले जातात. बरोबर? ते आपल्या प्राणांची आहुती देतात. कोणासाठी? तर जनतेसाठी, आपल्यासाठी. म्हणून हे जे सैनिक सगळे आहेत त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. म्हणजे किती आता महाभारतात जेवढे कोण लोक मारले गेले कौरव सेनेतले सुद्धा, कितीही पापी असू दे, दुर्योधन सुद्धा पापी, पण तो स्वर्गात गेला का? कारण युद्धात मारल्या गेल्यावरती सर्व पापे तिथेच नष्ट होतात जेव्हा युद्धामध्ये मारले जातात तेव्हा, आणि त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. युद्धात मारले गेले म्हणजे त्यांनी पापे केलेले ते त्यांनी तिथे भोगले ना, ती पीडा त्यांनी भोगली आणि मग त्यांना स्वर्ग प्राप्त होतो युद्धात मारले गेले म्हणून. तर पुढे जाऊन खूप वेळा हे वाक्य आलेलं आहे. भीष्म सुद्धा सांगतात की युद्धात जो कोणी मारला जातो त्याला स्वर्ग प्राप्त होतो. भगवद्गीतेत भगवान सुद्धा अर्जुनाला सांगतात, अरे तू जर हे युद्ध जिंकलंस तर तुला संपूर्ण पृथ्वीचं शासन करता येईल. आणि जर तू हे युद्ध हरलंस म्हणजेच काय, तू या युद्धामध्ये मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणजेच काय, युद्धामध्ये मारला गेला त्यामुळे. म्हणून जेवढे काही सैनिक युद्धामध्ये मारले जातात त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. त्याचप्रमाणे तपस्वी ब्राह्मण खूप तपस्या करून सुद्धा हा लोक प्राप्त करू शकतात. हे नारद मुनींनी ते सांगितलेले आहे त्या अध्यायामध्ये. आणि त्यावेळेचं आता सैनिकांचं उदाहरण आलं म्हणून सांगतो. त्यावेळेचे सैनिक कोण असायचे युद्ध करायला? हे जे पादचारी सैनिक असतील किंवा हत्तीवरून जाणारे असतील, नाही, राजा स्वतः त्या युद्धामध्ये भाग घ्यायचा. त्या राष्ट्राचा जो कोण राजा आहे तो स्वतः युद्धामध्ये भाग घ्यायचा, युद्ध करायचा. पण आताच्या काळात काय होतं, बॉर्डरवरचे सैनिक आहेत त्यांना सांगितलं आता करा तुम्ही युद्ध, काय ते मेला तर तुम्हीच, आपलं काही नाही. मग आणि आता जर तुम्ही बघितले जेवढे काही आपल्या देशामध्ये मंत्री आहेत त्या मंत्र्याचा तरी असा पुत्र आहे का जो आर्मी मध्ये आहे?
एक तरी असा पुत्र आहे का, एक तरी असा मुलगा आहे का जो आर्मी मध्ये आहे, सैनिक आहे? नाहीच. एकही राजकारण्याचा, एकही मंत्र्याचा मुलगा सैनिक नाही. यावरून आपल्याला समजतं की प्राचीन काळात आणि आताच्या काळात किती फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा स्वतः युद्धामध्ये उतरायचे. असो, तर आपण आपल्या मूळ कथेकडे येऊया. याच्यामधून आपल्याला शिकायला मिळते, राजा हरिश्चंद्राला जसा स्वर्ग प्राप्त झाला तसा पांडवांचे वडील पांडू यांनी म्हटलं, हरिश्चंद्राची एवढी संपत्ती होती, त्याने एवढं राजसूय यज्ञ केलं आणि त्याला इंद्राबरोबर तो भोगतोय, इंद्राबरोबर तो सुख भोगतोय, मला सुद्धा तसं सुख भोगायचं आहे अशी महाराज पांडू यांची इच्छा झाली मनात. म्हणून तुझे वडील महाराज पांडू हे मला स्वर्गामध्ये भेटले आणि त्यांना जेव्हा कळलं की मी तुझ्याकडे येत आहे, म्हणजे कोणाकडे, युधिष्ठिरकडे येत आहे, तेव्हा त्यांनी मला एक संदेश दिला. कोणता? तर माझ्या मुलाला युधिष्ठिरला सांगा की तुझ्या अधीन तुझे चारही भाऊ आहेत, बरोबर? मग त्यांच्या सहाय्याने तू संपूर्ण पृथ्वीवरती दिग्विजय मिळव, जसा राजा हरिश्चंद्राने मिळवला होता त्या पद्धतीने, आणि तू राजसूय यज्ञ कर. मग सम्राट युधिष्ठिर म्हणाले ठीक आहे. मग नारद मुनींनी सांगितलं, अरे बाबा, पण लक्षात ठेव, ज्या ज्या ठिकाणी राजसूय यज्ञ केलं जातं, जेव्हा जेव्हा राजसूय यज्ञ आतापर्यंत झालेला आहे, त्याच्यानंतर काही वर्षांनीच एक महाभयंकर युद्ध झालेलं आहे आणि क्षत्रियांचा नाश झालेला आहे. त्यामुळे हे राजसूय यज्ञ करताना काळजी घे की कोणात काय भांडण वगैरे होणार नाही. त्या सम्राट युधिष्ठिर म्हणाले, ठीक आहे, माझ्या वडिलांना जर यामुळे राजसूय यज्ञामुळे जर चांगली गती मिळत असेल तर मी हे राजसूय यज्ञ करणार आहे. आणि मग सम्राट युधिष्ठिरने आता राजसूय यज्ञ केल्यानंतर तो सम्राट बनणार. राजसूय विषयक संकल्प केला आणि त्याचे भाऊ, मंत्री, मुनी आणि भगवान श्री कृष्ण यांच्याशी चर्चा केला, विचार विनिमय केला, आपण हे करूया का यासाठी. तर युधिष्ठिरचं वर्णन असं केलं गेलेलं आहे की युधिष्ठिर सर्व धर्मात्मांमध्ये श्रेष्ठ होते, संपूर्ण प्रजेवरती ते अनुग्रह करायचे आणि सगळ्यांचं समान रूपाने हित साधन करायला लागले. क्रोध आणि अभिमानाने ते रहित होते, म्हणजे क्रोध आणि अभिमान त्यांना न होता. अशा महाराज युधिष्ठिरांनी आपल्या सेवकांना सांगितलं की जर जनतेची मागणी पूर्ण होत नसेल तर जनतेचा सगळा टॅक्स त्यांना परत करा. काय सांगितलं? जनतेची मागणी जर आपल्याकडून होत नसेल तर जनता जेवढा काय कर भरते सरकारकडे राजासाठी, तो सगळा जो काही कर आहे तो जनतेचा, त्यांना ती सगळी रक्कम जनतेची परत करा. म्हणजे यामधून शिकण्यासारखं आहे. आज आपण बघतो की इकडे रस्ते बनत नाहीत, तिकडे रस्ते बनत नाहीत, तर सम्राट युधिष्ठिर सारखा जर राजा असेल तर काय सांगणार? आम्हाला बाबा हे जमत नाही, तर ठीक आहे, तुमचे पैसे तुम्हाला परत करतो, तुम्हीच काय ते त्या पैशाने रस्ता बांधून घ्या. सांगायचा उद्देश असा की सम्राट युधिष्ठिरांची हे बघा किती बुद्धी, बघा कशी पूर्ण सात्विक. देने योग्य वस्तु है सबको दी जाए अथवा सारी जनता का पावना माने ऋण चुका दिया जाए. देण्यायोग्य वस्तू जर जनतेने जे काही मागणी केलेली आहे ती जर वस्तू आपल्याकडे नसेल, ती मागणी आपल्यामध्ये पुरवण्याची ताकद नसेल, आपण जर पुरवत नसू तर जनतेचा टॅक्स त्यांना परत करावा. हे ऐकल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये जय जयकार करू लागले, धर्मराज आप धन्य है, धर्मराज आप धन्य है, धर्मस्वरूप युधिष्ठिर आपको साधुवाद. आणि याच्याशिवाय दुसरे कोणते शब्दच ऐकू पडत नव्हते त्या दिवशी. अशा प्रकारचा हा राजा होता. आणि त्यांचा अशा प्रकारचा व्यवहार बघून जी संपूर्ण प्रजा होती, ती संपूर्ण प्रजा सम्राट युधिष्ठिरांना आपल्या पित्यासमाने मानत होती. सम्राट युधिष्ठिरचा द्वेष करणारा कोणीच नव्हता, म्हणून त्यांना अजातशत्रू म्हणून ओळखले जातं. अजातशत्रू म्हणजे त्यांचा ज्याचा कोणीच शत्रू नाही. अजात म्हणजे ज्याच्या शत्रूने अजूनपर्यंत जन्मच घेतलेला नाही असा. म्हणजे ते स्वतः कोणाला शत्रू मानत नाहीत आणि इतरही माणसाला त्यांचे वागणूक बघून असं वाटतं की याच्या बरोबर शत्रुत्व करता नाही, अशा प्रकारचं त्यांचं वागणं. मग सम्राट युधिष्ठिर कसं काय राज्य करायचे, त्यांचं राज्य कसं होतं
कोणाला काय काय काम दिलं होतं ते सगळं या अध्यायामध्ये आलेलं आहे. जे सगळे असतील तर सगळ्यांना आपल्या आपुलक्याप्रमाणे ते वागायचे सगळ्यांबरोबर. भीमसेन सर्वांचे रक्षण करायचे, अर्जुन शत्रुवांच्या संहारात लागायचे, सहदेव हा जो बुद्धिमान होता तो धर्माचा उपदेश करायचा आणि नकुल विनयपूर्वक वर्ताव करायचा. आणि हे जे शासन होतं युधिष्ठिरचे ते कसं होतं, त्यामध्ये लोक सगळी कशी होती, कलहशून्य म्हणजे कलह नसायचा, निर्भय होती, स्वधर्मपरायण, उन्नतीशील, उन्नती व्हायची राज्याची उत्तरोत्तर. वहा उनकी इच्छा के अनुसार समय पर वर्षा होती ती आणि त्यांच्या वेळेवर तिथे पाऊस पडायचा, यज्ञ यागादी व्हायचे. आता यज्ञ यागादी आणि पावसाचा संबंध काय तुम्हाला मी पहिल्याच भागामध्ये सांगितलेलं आहे. मग तिथे बघा काय काय म्हटलंय, गोरक्षा व्हायची, शेती व्हायची, व्यापार व्हायचा. युधिष्ठिराचं राज्य कसं होतं ते बघायचं असेल तर हा अध्याय आहे. लुटेरों से, ठगों से, राजा से तथा राजा के प्रिय व्यक्तियों से प्रजा के अति अत्याचार या मिथ्या व्यवहार कभी नहीं सुना जाता था और आपस में भी सारी प्रजा एक दूसरे के मिथ्या व्यवहार नाही करते थे. आता वेदव्यास हे आय विटनेस आहेत युधिष्ठिरच्या राज्यासाठी, बरोबर. त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा सम्राट युधिष्ठिर राज्य करायचे या भारतवर्षामध्ये तेव्हा लुटेरे, ठग म्हणजे ठगणारे, किंवा राजा आणि राजाचे प्रिय व्यक्ती म्हणजे राजाच्या हाताखाली काम करणारे मंत्री, यांच्याकडून प्रजेला कधीच त्रास झालेला नाही. आणि ही जी प्रजा होती ती कधीच मिथ्या व्यवहार करत नव्हती, कधीच खोटा व्यवहार करत नव्हती. त्याच्यामुळे भरपूर राजांना वाटायचं की आपला सम्राट युधिष्ठिरला आपला मित्र करून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे युधिष्ठिराची ख्याती सगळीकडे पसरत चालली होती. सगळे जे आहे सम्राट युधिष्ठिर यांचे जे सद्गुण होते ते त्यांची शोभे म्हणजे दागिना बनले होते. प्रत्येक त्याचा राजाचा सद्गुण हा त्याचा दागिना बनला होता. वे शीत एवं उष्ण आदि सभी द्वंद्वों को सहने में समर्थ, म्हणजे चांगलं घडू दे वाईट घडू दे सगळं ते सहन करण्यामध्ये समर्थ होते आणि राजोतीत सर्व गुणांनी ते युक्त होते. आणि अशा प्रकारे या गुणांमुळे ते सगळीकडे सुशोभित होत होते. गुणांमुळे, आभूषणांनी नाही, गुणांमुळे सुशोभित होत होते. दसों दिशाओं में प्रकाशित होने वाले वे महायशस्वी सम्राट जिस देश पर अधिकार जमाते वहां ग्वालन से लेकर ब्राह्मणों तक सारी प्रजा उनके प्रति पिता माता के समान भाव रखकर प्रेम करने लगती थी. कुठल्याही देशावरती त्यांनी अधिकार मिळवला, युद्ध करून अधिकार मिळवला किंवा विनंती करायला गेले की तुम्ही आमचे मित्र राज्य बना, तरी तिथले जे ग्वालांपासून म्हणजे गायी पालन करणारे त्यांच्यापासून ते ब्राह्मणांपर्यंत संपूर्ण प्रजा सम्राट युधिष्ठिरांना माता पित्याप्रमाणे मान द्यायची आणि प्रेम करायची. अशा प्रकारे सम्राट युधिष्ठिर यांचं राज्य होतं. आणि त्यांनी आपल्या भगवान कृष्णाला, परत मंत्र्यांना, या सर्वांना बोलवून परत परत विचारले की राजसूय यज्ञाबद्दल आपण आता काय करूया, तुमची काय संमती आहे ते मला सांगा. तेव्हा सगळ्या मंत्र्यांनी उत्तर दिलं कि महाराज, राजसूय यज्ञ के द्वारा अभिषिक्त होने पर राजा वरुण के गुणों को प्राप्त कर लेता है, इसीलिए प्रत्येक नरेश उस यज्ञ के द्वारा सम्राट के समस्त गुणों को पाने की अभिलाषा रखता है. कुरुनंदन, आप तो सम्राट के गुणों को पाने के सर्वथा योग्य हो, म्हणजे तुम्ही सम्राट ही पदवी प्राप्त करण्यासाठी तुम्ही योग्य आहात. अतः आपके हितैषी सुहृदय आपके द्वारा राजसूय यज्ञ के अनुष्ठान का वह उचित अवसर प्राप्त हुआ मानते हैं. उस यज्ञ का समय क्षत्र संपत्ति यानी सेना आदि के अधीन है. उसमें उत्तम व्रत का आचरण ब्राह्मण सामवेद के मंत्रों द्वारा अग्नि की स्थापना करने के लिए 6 अग्निवेदियों का निर्माण करते हैं. मग कशा प्रकारे हे राजसूय यज्ञ होतं ते सगळं यामध्ये वर्णन आलेलं आहे. जो उस यज्ञ का अनुष्ठान करता है वह द्विहोम अग्निहोत्र आदि से लेकर समान फल को प्राप्त कर लेता है एवं यज्ञ में जो अभिषेक होता है उससे वह यज्ञ करता है सर्वजित सम्राट कहलाने लगता है. पण हे राजसूय यज्ञ करताना काय कोणीही केलं म्हणून नाही, आधी संपूर्ण पृथ्वीवरती अधिकार प्राप्त करावा लागतो आणि मग राजसूय यज्ञ केले जातात. त्यामुळे विचार करून तुम्ही काय करा, राजसूय यज्ञ करायला घ्या.
असं त्या सर्व मंत्र्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर सम्राट युधिष्ठिर त्यावरती परत विचार करू लागले. जो बुद्धिमान अपनी शक्ति और साधनों को देखकर तथा देश काल आय, आय म्हणजे काय इन्कम, और आय और व्यय को, आय म्हणजे काय इन्कम आणि व्यय म्हणजे आउटकम, म्हणजे जेवढे आपल्याकडे पैसे आले ते काय झाले इन्कम, आणि व्यय म्हणजे जेवढे खर्च झाले ते. म्हणजे जो बुद्धिमान मनुष्य अपनी शक्ति और साधनों को देखकर तथा देश काल आय और व्यय बुद्धि के द्वारा भली भांति समझ करके कार्य आरंभ करता है वह कष्ट में कभी नहीं पड़ता। केवल अपने ही निश्चय से यज्ञ का आरंभ नहीं किया जाता, ऐसे समझकर यत्नपूर्वक कार्यभार वहन करने वाली युधिष्ठिर उस कार्य के विषय में पूर्ण निश्चय करने के लिए जनार्दन भगवान कृष्ण को ही सब लोगों से उत्तम माना और वही मन ही मन उन अप्रमेय महाभाव श्री हरि के शरण में गए, जो अजन्मा होते हुए भी धर्म एवं साधु पुरुषों की रक्षा आदि की इच्छा से मनुष्य लोक में अवतीर्ण हुए थे। मग युधिष्ठिराने ठरवलं की राजसूय यज्ञ करणे याच्यावरती मी एकट्यानेच मत देणं योग्य नाही, तर या सगळ्या मंत्र्यांना विचारलेलं आहे, तरी आपण जर एकाची फक्त जर परमिशन घेतली तरी ते खूप झालं. तो म्हणजे कोण? भगवान कृष्ण. भगवान कृष्णाचा इथं उल्लेख करताना काय म्हटलेलं आहे? जनार्दन, जनार्दन शब्द आलेला आहे. त्यानंतर सर्व लोकात परम मत्वा जगाम मानसा हरिम, हरी शब्दाने त्याचा हरी शब्द आलेला आहे. अप्रमेय महाभाऊ, तो कसा आहे? अप्रमेय आहे, महाभाऊ आहे. कामात जातम अजम नृषु, अजम म्हणजे काय? जो अजन्म आहे, अजन्म असून सुद्धा परित्राणाय साधूना, साधू सज्जनांची रक्षा करण्यासाठी तो पृथ्वीवरती अवतीर्ण झालेला आहे. मग पांडुनंदन युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाचे जे सगळे काही लीला होत्या, देवपूजित लीला, गोवर्धन धारण करणे वगैरे, मग यावरून त्यांनी अनुमान लावलं होतं की श्रीकृष्णासाठी काहीच अज्ञात नाही, त्यांना सगळं काही माहिती असणार आणि ते करू शकतील, ते करू न शकतील असं काहीच नाही आहे, ते सगळं काही करू शकतात. त्यांच्यासाठी काहीच असह्य नाही आहे, कोणासाठी? कृष्णासाठी. अशा प्रकारे युधिष्ठिरांनी भगवान कृष्णांना सर्व शक्तिमान मानले. अशा प्रकारे निश्चयात्मक बुद्धी करून कुंतीनंतर युधिष्ठिर गुरुजनांच्या प्रती निवेदन करण्याप्रमाणे, जसे गुरुजनांना निवेदन केले जातं त्याप्रमाणे समस्त प्राणींचे गुरु म्हणजे सगळ्या जीवांचे जे गुरु आहेत, कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणतात ना, त्या श्रीकृष्णाकडे एक दूत पाठवला आणि तो दूत शीघ्रगामी रथ द्वारे लगेच यादवांकडे पोहोचला आणि द्वारकावासी श्रीकृष्णाला भेटला. त्याने विनयपूर्वक हात जोडून भगवान कृष्णांना सांगितलं, महाभाऊ ऋषिकेश. आता इथे ऋषिकेश शब्द आलेला आहे. ऋषिकेश म्हणजे काय? ऋषिका म्हणजे इंद्रिये आणि ईश म्हणजे ईश्वर, म्हणजे जो इंद्रियांचा ईश्वर आहे. म्हणजे काय? इंद्रियांना ज्यांनी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे असा, म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं आहे, म्हणजे जितेंद्रिय आपण म्हणू शकतो ऋषिकेश शब्दाचा अर्थ. म्हणून तुम्हाला सांगितलं संपूर्ण महाभारतात भगवान कृष्णांना कृष्ण या शब्दापेक्षा जास्त काय जनार्दन, ऋषिकेश, नारायण, विष्णू, हरी अशा शब्दाचा प्रयोग व्यासांनी केलेला आहे. का? हे त्यांना दाखवायचं आहे की हा जो पात्र आहे तो सामान्य पुरुष नाही आहे, तर तो साक्षात कोण आहे? हरी आहे. साक्षात कोण आहे? ऋषिकेश आहे. साक्षात कोण आहे? नारायण आहे. साक्षात कोण आहे? विष्णू आहे. भाऊ ऋषिकेश दूत सांगतोय भगवान कृष्णांना, धर्मराज युधिष्ठिर धौम्य एवं व्यास आदि महर्षियों, द्रुपद और विराट आदि नरेशों तथा अपना समस्त भाइयों के साथ आपका दर्शन करना चाहते हैं. आता तो इंद्रसेन नावाच्या दूताने हा जो काही संदेश पाठवला तो ऐकल्यानंतर यदुवंश शिरोमणी महाबली भगवान श्री कृष्ण दर्शनाची अभिलाषा धरलेल्या युधिष्ठिराकडे स्वतः गेले. त्या दूताबरोबरच गेले. भगवान जनार्दन, परत जनार्दन शब्द आलेला आहे. भगवान जनार्दन
इंद्रप्रस्थ में आकर राजा युधिष्ठिर से मिले फुफेरे भाई धर्मराज युधिष्ठिर तथा भीमसेन ने अपने फुफेरे भाई धर्मराज युधिष्ठिर तथा फुफेरे भाई म्हणजे काय कृष्णाचे वडील कोण वसुदेव वसुदेव यांची बहीण कुंती आणि कुंतीचे हे पुत्र म्हणून फुफेरे भाई म्हणजे आते भाऊ फुफेरे भाई धर्मराज युधिष्ठिर तथा भीमसेन ने अपने घर में श्री कृष्ण का पिता की भांति पूजन किया। तत्पश्चात श्री कृष्ण अपनी बुआ कुंती से प्रसन्नता पूर्वक मिले। बुआ म्हणजे कोण आते। तदनंतर प्रेमी सूर्योदय अर्जुन ने मिलकर ये बहुत प्रसन्न हुए। अर्जुनाला मिळून तर भगवान कृष्णांना खूप आनंद झाला, कारण मागे द्वारकेला निघाले होते तेव्हा बघा कसे अर्जुनाला आणि कसं तरी वाटत होतं जेव्हा कृष्ण जात होते तेव्हा, आणि आता पुन्हा एकदा कृष्ण आले हे बघून त्यांना भरपूर आनंद झाला। नकुल सहदेवाने गुरुप्रमाणे भगवान कृष्णाची सेवा आणि पूजा केली। त्यानंतर एका उत्तम भवन त्यांना दिले गेले भगवान कृष्णांना थोडा वेळ विश्रांती करण्यासाठी। आणि जेव्हा योग्य वेळेमध्ये धर्मराज युधिष्ठिरांनी येऊन आपलं सगळं प्रयोजन होतं ते सांगितलं। युधिष्ठिर म्हणाले, श्रीकृष्ण मी राजसूय यज्ञ करायची इच्छा करतोय, परंतु फक्त माझी इच्छा असेल तर हे पूर्ण होणार नाही। ज्या उपायाने या यज्ञाची पूर्ती होईल तो उपाय तुम्हाला नक्की माहित असणार। ज्याच्यामध्ये सगळं काही संभव आहे, जो सगळं काही करू शकतो, ज्याची सर्वत्र पूजा केली जाते, जो सर्वेश्वर असतो, तोच राजा राजसूय यज्ञ संपन्न करू शकतो। माझे सगळे जे सुहृदयी आहेत त्यांनी एकत्र येऊन मला एकच सांगतात की तुम्ही राजसूय यज्ञ करा, पण याच्यावरती मला अंतिम निश्चय घ्यायचा आहे, म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे। काही असे असतात की माझ्यात जे काही दोष असतील त्रुटी असतील ते सांगायला बघत नाहीत। कशासाठी? कारण मी त्यांचा कोणतरी भाऊ लागतो म्हणून, किंवा त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून ते माझे दोष किंवा त्रुटी सांगू बघत नाहीत। तर काही लोक असतात ते स्वार्थवश म्हणजे स्वार्थी असतात। ते काय सांगतात, माझे गुणच सांगत राहतात, माझ्यात जर काही दोष आहेत ते सांगू इच्छित नाही, कारण त्यांना काय वाटलं राजाला खुश केलं तर राजाकडून आपल्याला भरपूर वेतन मिळेल। अशा प्रकारचे सुद्धा काही लोक आहेत, त्याच्यामुळे माझे ज्या काही त्रुटी आहेत ते मला समजत नाहीत, असे सम्राट युधिष्ठिर सांगतात। त्यामुळे माझे जे हित करणारे आहेत ते माझे जे काही त्रुटी असणार ते मला सांगणार, तरच मी त्या माझ्या त्रुटी आहेत त्या मी सुधारू शकतो। तर माझे जेवढे काही हितकर आहेत त्या जेवढे काही माझे हित बघणारे आहेत त्यांच्यापैकी तुम्ही आहात असं मी तुम्हाला मानतो, असं कोण म्हणतात? युधिष्ठिर भगवान कृष्णाला सांगतात। तुम्ही काम क्रोधापासून रहित आहात, त्यामुळे मला या पृथ्वी लोकामध्ये जे काही करणे चांगलं असेल ते तुम्ही मला ठीक ठीक सांगा। आता भगवान कृष्ण काय म्हणाले बघा, महाराज युधिष्ठिर आप में सभी सद्गुण विद्यमान आहे, तुमच्यामध्ये सगळे सद्गुण विद्यमान आहेत आणि तुम्ही राजसूय यज्ञ करण्यासाठी योग्य आहात, तुम्हाला सर्व काही माहिती आहे, तरी पण तुम्ही विचारलात म्हणून मी तुम्हाला सांगतो। जमदाग्नी नंदन परशुरामाने, आता परशुराम आता यांचाच अंश आहे, स्वतःच आहेत ते, तरी काय सांगतात बघा, जमदाग्नि नंदन परशुराम ने पूर्व काल में जब क्षत्रियों का संहार किया था उस समय लुक छिपकर जो क्षत्रिय शेष रह गए थे वो पूर्ववर्ती क्षत्रियों की अपेक्षा निम्न कोटि के हैं। इस प्रकार इस समय संसार में नाम मात्र के क्षत्रिय रह गए हैं। म्हणजे परशुराम अवतारामध्ये बरेच क्षत्रिय मारले गेलेले आहेत, त्यामुळे आता जे काही क्षत्रिय उरलेले आहेत ते निम्न कोटीचे आहेत, म्हणजे बळ त्यांचं कमी आहे, जे भारी भारी होते ते तेव्हाच मारले गेलेले आहेत। पृथ्वीपते इन क्षत्रियों ने पूर्वजों के कथनानुसार सामूहिक रूप से यह नियम बनाया है की हममें से जो समस्त क्षत्रियों को जीत लेगा वही सम्राट होगा। आणि असे जे आता कमजोर क्षत्रिय वाचलेले आहेत बरेचसे, त्यांच्यामध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की आम्हा सर्व क्षत्रियांना जो जिंकेल तोच सम्राट बनेल। पूर्वजांच्या कथनानुसार त्यांनी हा नियम बनवलेला आहे, त्यामुळे हे राजा युधिष्ठिर ही गोष्ट तुला माहिती असली पाहिजे।
त्याचप्रमाणे यावेळी तर काही असे सुद्धा राजा आहेत की ते आपल्याला सम्राट पुरुरवा चे संतान मानतात, त्याचप्रमाणे इक्ष्वाकू याचे संतान मानतात. आता हा पुरुरवा कोण? पुरुरवा हा सोमवंशी राजा आणि इक्ष्वाकू कोण? हा सूर्यवंशी राजा. मग आता असे सुद्धा राजा आहेत जे आपल्याला त्या सोमवंशी आणि सूर्यवंशी सुद्धा मानतात. त्यामुळे भरतश्रेष्ठ राजा पुरुरवा आणि इक्ष्वाकू वंशात जे आजकालचे राजा आहेत त्यामध्ये 100 कुळ विद्यमान आहेत, हे तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या. आजकल राजा ययाति के कुल में गुण की दृष्टि से भोजवंशियों का ही अधिक विस्तार हुआ है। भोजवंशी बढ़कर चारों दिशाओं में फैल गए हैं तथा आज के सभी क्षत्रिय उन्हीं की धन संपत्ती का आश्रय रहे हैं. ययातीच्या वंशात तर जे भोजवंशी आहेत त्यांचा विस्तार जास्त झालेला आहे आणि ते सगळीकडे पसरलेले आहेत आणि बरेचसे क्षत्रिय त्यांच्या धनसंपत्तीचा आश्रय घेऊन आहेत. म्हणजे सम्राट युधिष्ठिरला भगवान कृष्ण सांगतात की आधी तुम्ही या सगळ्याची माहिती असली पाहिजे, मगच त्यांना कसं जिंकायचं ते आपण ठरवू शकतो. राजन, अभी अभी भूपाल जरासंध उन समस्त क्षत्रिय कुलों की राजलक्ष्मी को लौंग कर राजाओं द्वारा सम्राट के पद पर अभिषिक्त हुआ है और वह अपने बल पराक्रम से सब पर आक्रमण करके समस्त राजाओं का शिरमौर हो रहा है. भगवान कृष्ण सांगतात सध्याच्या काळात तर जो जरासंध नावाचा राजा आहे तो क्षत्रियांना हरवतोय युद्धामध्ये आणि चक्रवर्ती सम्राट बनायला बघतोय, जसं युधिष्ठिर बनायला बघतोय त्या पद्धतीने, आणि आपल्या बळ पराक्रमाने तो सगळ्यांवरती आक्रमण करतोय. जरासंध मध्य भूमि का उपभोग करते हुए समस्त राजाओं में परस्पर फूट डालने की नीति को पसंद करता है. इस समय वही सबसे प्रबल एवं उत्कृष्ट राजा है. यह सारा जगत एकमात्र उसी के वश में है. जरासंध राजा काय करतोय? मध्यभूमीचा वापर करून मध्यभूमीचा उपभोग करून इतर राजांमध्ये काय करतो? फूट पाडतो आणि अशा प्रकारे नीती करून त्यांच्यात भांडणं लावून देतो आणि त्याचा फायदा आपण उचलतो आणि दोघांना संपवून टाकतो. त्यामुळे या पृथ्वीवरचा बराचसा पार्ट त्याच्या वशमध्ये गेलेला आहे. पृथ्वीवरचे बरेचसे भाग त्याच्या वशमध्ये आहेत. महाराज, वह अपनी राजनीतिक युक्तियों से इस समय सम्राट बन बैठा है. त्याची जी राजनीती आहे, त्याच्या ज्या युक्ती आहेत, त्यामुळे तो आता सम्राट बनलेला आहे. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की प्रतापी राजा शिशुपाल हा सर्व प्रकारे जरासंधाचा आश्रय घेऊन त्याचा प्रधान सेनापती बनला आहे. युधिष्ठिर, माया युद्ध करणारा महाबली करुषराज दंतवक्र हा सुद्धा जरासंधाच्या पुढे शिष्याप्रमाणे हात जोडून उभा असतो. आता शिशुपाल आणि दंतवक्र यांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर हे शिशुपाल कोण होता? पूर्वजन्मामध्ये रावण होता. आणि हा जो दंतवक्र सांगितलाय तो पूर्वजन्मामध्ये कोण होता? कुंभकर्ण होता. आणि तोच रावण पूर्वजन्मामध्ये कोण होता? हिरण्यकशिपू होता. आणि तोच जो दंतवक्र आहे जो पूर्वजन्मामध्ये कुंभकर्ण होता तोच त्याच्या आधीच्या जन्मामध्ये कोण होता? हिरण्याक्ष होता. मग अशी थोडक्यात कथा अशी आहे की हे दोघे जण पहिले कोण होते? तर वैकुंठातले द्वारपाल होते. आणि सनकादी ऋषींना त्यांनी अडवले वैकुंठात जाण्यासाठी. आणि त्या सनकादी ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्ही भक्तांना भगवंताला भेटायला देत नाही, त्यामुळे तुम्ही तर राक्षस कुळात जन्मण्याच्या लायकीचे आहात. असा शाप दिल्यानंतर भगवान त्या ठिकाणी आले आणि त्यांना जेव्हा हे समजलं तर भगवंतांनी त्यांना सांगितलं की आता ऋषीमुनींच्या शापानुसार तुम्हाला तर जावेच लागेल जन्म घ्यायला. तरी पण तुम्हाला काय आवडेल ते सांगा. जर तुम्ही माझे शत्रू बनून राहाल तिकडे तर 3 जन्मात माझ्याकडे येईल, पण जर माझे भक्त बनून राहाल तर तुम्ही 7 जन्मात माझ्याकडे येईल. जर माझे शत्रू बनून राहाल तर 3 जन्मात माझ्याकडे येईल, आणि जर माझे शत्रू बनून राहिलात तर 7 जन्मात माझ्याकडे याल. तर बोला तुम्हाला काय आवडेल? तर हे जे 2 द्वारपाल होते जय विजय, ते काय म्हणाले? जय आणि विजय काय म्हणाले की आम्हाला भगवंता तुझे शत्रू बनून 3 जन्मामध्ये लवकरात लवकर तुझ्याकडे परत येणे आवडेल. पृथ्वीवरती कोणाला जास्त राहायचं आहे? एका दुःखाचं सोल्युशन काढलं की दुसरं दुःख हजर, अशी साखळी चालूच राहते. आम्हाला बाबा तिथे नको, लवकरात लवकर आम्हाला वैकुंठाला यायचं आहे. भले आम्ही तुझे शत्रू बनून राहू पण लवकरात लवकर तुझ्याकडे येऊ. तर भगवंत म्हणाले ठीक आहे. तर ते जे जय आणि विजय होते ते पहिल्या जन्मामध्ये कोण बनले? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. मग हिरण्याक्ष जो होता त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं होतं की मला कोणी
मनुष्य मारू शकतं का? नाही. मला कोणी देवता मारू शकतं का? म्हणजे मला मनुष्याकडून मृत्यू येऊ नये, मला देवताकडून मृत्यू येऊ नये, म्हणजे मला मनुष्याकडून मृत्यू येऊ नये, मला देवी देवताकडून मृत्यू येऊ नये, त्याचप्रमाणे मला कुठल्या शस्त्र अस्त्राद्वारे मृत्यू येऊ नये, अशा प्रकारचे वरदान मागून घेतले. तेव्हा भगवंतांनी जेव्हा तो उत्पात माजवू लागला हिरण्याक्ष, तेव्हा भगवंतांनी त्याला कसं मारलं? तर भगवंतांनी वराह रूप धारण केलं आणि शिंगाने त्याला मारलं. आता तुम्ही म्हणाल की वराह वराह जो असतो, म्हणजे आपल्याकडला आपण जर डुकर बघला तर त्याला शिंग कुठे असतं? पण जर तुम्ही अमेरिकेतली आणि जाती बघितलात वराहाची, बोर म्हणून जर तुम्ही टाईप केलं तर त्याला इथे शिंग सुद्धा असतं पुढे. कळलं ना? ती एक जाती आहे वराहाची. तर भगवंतांनी तसं रूप धारण केलं आणि त्या शिंगाद्वारे त्याला मारलं. म्हणजे कोण देव मारू शकत नाही, देवी मारू शकत नाही, शस्त्रास्त्राने मारला जाऊ शकत नाही, तर भगवंत पशुच्या रूपात आले, कारण त्यांनी पशु मला मारू शकणार नाही असं त्याने सांगितलं नव्हतं वरदानामध्ये, आणि शिंगाने त्याला मारलं, कारण शस्त्रास्त्राने त्याला मारणं शक्य नव्हतं. जर तसं मारलं असतं तर ते ब्रह्मदेवाच्या वरदानाचा अपमान ठरला असता. म्हणून तर त्याच्यानंतर त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू याला तर रागच आला. मग हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू कोणाचे मुलगे? तर कश्यप ऋषी यांची पत्नी कोण? जिचं नाव दिती, तिचे पुत्र. दितीचे पुत्र झाले ते दैत्य म्हणून ओळखले गेले आणि अदितीचे पुत्र झाले ते आदित्य म्हणून ओळखले गेले. हे कश्यप म्हणजेच कोण? जे तुम्हाला गरुड देवाचे वडील सांगितले ना, तेच. कद्रू, विनिता, कद्रू पासून संतान झाले ते सगळे कोण? सर्प. विनिता पासून निर्माण झाले ते कोण? जे पशु पक्षी वगैरे, अरुण, गरुड. तर हे दिव्य शक्ती आहेत त्या. हे तुम्हाला सगळं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भागामध्ये सांगितलेलं आहे. तर हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू, या हिरण्यक्षाचा वध झाला हे समजलं तेव्हा हिरण्यकशिपूने सुद्धा तप करायला आरंभ केला आणि याने वरदान कसं मागितलं? मला मरण कोणाकोणाकडून येऊ नये? मला मरण देवी देवताकडून मला मरण येऊ नये, मनुष्याकडून मला मरण येऊ नये आणि पशुकडून सुद्धा मला मरण येऊ नये, कारण त्याच्या भावाला भगवंतानी कसं मारलं? पशुचं रूप धारण करून ना. मला कोणी शस्त्राद्वारे मारू शकता नाही, मला शस्त्राने अस्त्राने मरण येता नाही, मला दिवसा मरण येता नाही, मला रात्री सुद्धा मरण येता नाही, मला घराच्या आत मरण येता नाही, घराच्या बाहेर सुद्धा मला मरण येता नाही, घराच्या म्हणजे महलाच्या म्हणजे वास्तूच्या बाहेर सुद्धा मरण येता नाही आणि वास्तूच्या आतमध्ये सुद्धा मला मरण येता नाही, मला पृथ्वीवरती मरण येता नाही, मला आकाशात मरण येता नाही. मग त्यांनी जी काही कठोर तपस्या केलेली त्याच्यामध्ये त्याची हाडं वगैरे दिसत होती सगळी, म्हणून ब्रह्मदेवानी त्याला तथास्तु म्हटलं आणि ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने त्याचं शरीर पुन्हा पूर्ववत झालं. मग तो सुद्धा लोकांना त्रास देऊ लागला. पण त्याचा जो मुलगा होता प्रल्हाद, तो कसा झाला? हरिभक्त झाला. मग या दैत्याचा मुलगा हरिभक्त कसा झाला? तर हा जेव्हा हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाच्या वरदानासाठी खूप वर्ष तपस्या करत होता, त्यावेळेला त्या दैत्याच्या राज्यावरती म्हणजे हिरण्यकशिपूच्या राज्यावरती इंद्राने आक्रमण केलं होतं आणि इंद्राने जी हिरण्यकशिपूची जी पत्नी होती तिला सुद्धा किडनॅप केलं होतं आणि तिला तो मारून टाकायला जाणार होता. तेवढ्यात नारद मुनींनी इंद्राला थांबवलं आणि सांगितलं की हिला मारू नको, हिच्या पोटामध्ये एक महाभागवत भगवंताचा भक्त श्री हरीचा भक्त हिच्या गर्भामध्ये वाढत आहे. आणि नारदांनी, कारण नारद त्रिकालदर्शी ना, नारदांना सर्व माहिती. नारद कसे त्रिकालदर्शी आहेत? ते नारद त्रिकालदर्शी आहेत याचा पुरावा काल आपण महाभारतात सुद्धा बघितला. काल आणि त्याच्या कालच्या पूर्वी परवा आपण बघितला. महाभारत सुद्धा त्यांना त्रिकालदर्शी म्हणतं. नारदाची कितीतरी स्तुती केलेली आहे महाभारतामध्ये. परवाच्या दिवशी आपण ते बघितलं. ते संस्कृत श्लोक आपण वापरू शकतो कुठेही. जे कीर्तनकार आहेत ते नारद म्हणजे नक्की कोण आहेत हे दाखवण्यासाठी हे संस्कृत श्लोक वापरू शकतात. अर्थातच इतिहास ग्रंथ असल्यामुळे पुराणांपेक्षा सुद्धा याला श्रेष्ठ मानले जाते डिबेट करताना. तर आपण कुठे होतो? तर नारदांनी जे संस्कार केले, जे हरिभक्तीचे ज्ञान दिले, ते सगळे गर्भसंस्कार कोणावरती झाले? त्या प्रल्हादावरती झाले आणि तो हरिभक्त झाला. आणि मग तुम्हाला माहिती आहे हिरण्यकशिपूला हे आवडायचं नाही. मग हिरण्यकशिपू त्याला बडबडायचा, तापू व्हायचा, अरे मीच तर संपूर्ण ब्रह्मांडाचा ईश्वर आहे, मी इंद्राला सुद्धा पराजित केलेला आहे तपस्येकडून परत आल्यानंतर.
आता तुला माझी शरण घेतली पाहिजे, देवतांचं काय या करतोस, पूजन करतोस? तो म्हणतो मी तर विष्णूचे चिंतन करतो. अरे विष्णूचा आणि तुझा संबंध काय? तेव्हा प्रल्हाद म्हणतो ज्याच्या कृपेने आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात, त्या विष्णूशी माझा संबंध काय असं तुम्ही विचारता? आणि मग हिरण्यकशिपू त्याच्या गुरूंना म्हणाला, शुक्राचार्य आदी गुरूंना, की जा जा आणि याला काहीतरी शिकवा, कूटनीती वगैरे. तर त्यांनी सगळं काही शिकवलं. तरी प्रल्हाद काय, हो हो त्यांच्याकडे सगळं शिकायचा, तरी पण विष्णू भक्तीला कधीच विसरला नाही. आपल्या जवळचे जे काही दैत्य बालक होते त्यांना सुद्धा तो सांगायचा प्रल्हाद. काय तर हे बघा, लहानपणी मनुष्य असतो तो आयुष्य खेळण्या बघण्यामध्ये वाया घालवतो, तेव्हा काय म्हणतो, मोठा झाल्यानंतर मी ईश्वर भजनी लागेन. तरुण झाला की काय म्हणतो, आता बाबा लग्न करायचं वय आहे, पैसा कमवायचं वय आहे, ईश्वर भक्तीमध्ये मी नंतर लागेन. त्यानंतर त्याच्या लग्न झाल्यानंतर त्याच्या हातात त्याच्या लग्न झाली, मुले झाली आणि आता त्याच्यावरती जबाबदारी आली की काय म्हणतो, आता पैसा कमवायचे वय आहे, मग भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न नंतर करीन. आणि शेवटी म्हातारा झालो की काय म्हणतो, आता अरे रे, आता माझी डोकरं हातपाय दुखत आहेत, आता मला भक्ती करायला जमणार नाही, ईश्वर प्राप्तीचा मार्ग आता मला अवलंबायला जमणार नाही. आणि असा म्हणून तो मनुष्य जन्म वाया घालवतो. मग असे कितीतरी जन्म आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून असतो. प्रत्येक वेळेला मनुष्य शरीर मिळेल याची काही खात्री नाही. 84 लाख योनीमध्ये आपण भटकत राहतो. 84 लाख योनी कोणत्या? जलजा 9 लक्षांश, जलचर जीव 9 लाख प्रकारचे, दशलक्षांश पक्षण म्हणजे पक्ष्यांसारखे आकाशात उडणारे जीव 10 लक्ष प्रकारचे. मगाशी 9 आणि 10 किती आले? 19. कृमयो रुद्र लक्षांश, जे कृमी कीटक आहेत ते रुद्र म्हणजे 11. रुद्र किती आहेत? 11. म्हणून रुद्र लक्षांश म्हणजे 11 लाख. ते 19 आणि 11 किती झाले? 30 ना. कृमयो रुद्र लक्षांश, विंश लक्षांश गवादया, गायीसारखे, गवादया म्हणजे गायीसारखे जे 4 पायांचे पशु आहेत ते 20 लाख प्रकारचे आहेत. म्हणजे ते 30 आणि 20 किती आले? 50. स्थावरो त्रिंश लक्षांश, स्थावर जीव हे 30 लाख प्रकारचे आहेत. म्हणजे ते मगाचे 50 आणि 30 किती आले? 80. स्थावर म्हणजे काय? जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणजे वनस्पती. वनस्पती हे सुद्धा जीव आहेत, सजीव आहेत. हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये आधीपासूनच आहे. नाही तर या 84 लाख योनीमध्ये ते गणले गेले नसते ना. स्थावरो त्रिंश लक्षांश, स्थावर आहेत ते 3 लक्ष प्रकारचे आहेत. चतुर्लक्षांश मानवा, आणि मनुष्य आहेत ते 4 लाख प्रकारचे आहेत. म्हणजे 50 आणि स्थावर 300 लक्षांश, 50 आणि 30 किती आले? 80. आणि चतुर्लक्षांश मानवा, मानव 4 लाख प्रकारचे, 80 आणि 4 84. अशा प्रकारचे 84 लाख योनी आहेत. मग माणसाचा जन्म कधी मिळतो? पाप पुण्य समान कृत्वा नर योनी जायते. जेव्हा पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. पाप वाढतं तेव्हा पशु योनीत जातो. अधिकच पाप जर असेल आपलं तर नरकांची सोय केलेली आहे. आणि पुण्य वाढलं तर काय? ऊर्ध्व लोक आहेत, देवतांचे लोक आहेत. आणि आपण जर निष्काम भावनेने जर उपासना केलेली असली तर या देवतांच्या लोकांच्या जो पलीकडचा आहे वैकुंठ लोक, ज्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा जन्म होत नाही, तो लोक प्राप्त होतोय. स्वर्ग आदी लोक आहेत त्यामध्ये कसे आपल्या पुण्यांचा जेव्हा क्षय होतो, भोग भोगून तिथल्या आपण जी काही पुण्य पृथ्वीवरती कमवलेली आहेत त्यांचा क्षय होऊ लागतो आणि ते पुण्याचा बॅलन्स झिरो झाला की परत पृथ्वीवरती जन्माला यावं लागतं. पण वैकुंठात तसं नाही. वैकुंठ असं आहे की जिथे एकदा गेला की परत यायची गरज नाही. अंतिम क्षणी ज्याला हरिचिंतन होतं तोच त्या लोकाचा कोण आहे? अधिकारी आहे, तिथे जाऊ शकतो. मग अंतिम क्षणी विष्णूचं चिंतन होणं ही काही साधी गोष्ट आहे का? एखाद्याने ठरवलं की आयुष्यभर मी पाप करीन पण अंतिम क्षणी मी हरिचिंतन करीन, शक्य नाही. जो कोण उठता बसता, खाता पिता, बोलता चलता हरीचं चिंतन करत असतो त्यालाच अंतिम क्षणी हरीचं चिंतन होणार, नाही तर बाकीचे त्यांना चिंतन होणार नाही. या आयुष्यात त्यांनी जी काही इतर कर्मे केलेली आहेत, जी नियमित करत आलेले आहेत, तीच त्यांना अंतिम क्षणी सुद्धा आठवणार. म्हणून जर नियमित हरिचिंतन करीत आलेला असाल तरच अंतिम क्षणी हरिचिंतन होणार, तुम्हाला हरीचं चिंतन होणार, आठवणार आणि त्या वैकुंठ लोकाचे अधिकारी होणार, जिथे सतत सुख आणि सौख्य नांदते, जिथे अजिबात बद्धता नाही आणि महाप्रलयाच्या वेळी सुद्धा जो लोक नष्ट होत नाही आणि त्या लोकातून एकही जीव पुन्हा मागे येत नाही, म्हणजे खाली पडत नाही. तर सांगायचा उद्देश असा की
आपण 84 लाख योनी कशा बघितल्या? जलजा नवलक्षांश दशलक्षांश पक्षणः स्थावरो त्रिंशलक्षांश विंशलक्षांश गवादया. जलजा नवलक्षांश दशलक्षांश पक्षणः कृमयो रुद्रलक्षांश विंशलक्षांश गवादया स्थावरो त्रिंशलक्षांश चतुर्लक्षांश मानव पाप पुण्य समन कृत्वा नरयोनिषु जायते. पाप आणि पुण्य जेव्हा समान असतात तेव्हा परमात्मा आपल्याला आणखी एक संधी देतो की पाप आणि पुण्य समान आहेत, याला पुन्हा मनुष्याच्या जन्माला घातलं पाहिजे, आणखी एक संधी दिली पाहिजे. अशा प्रकारे या 84 लाख योनी आहेत. तर प्रल्हाद उपदेश करायचा त्या दैत्य बालकांना की या बघा, लहानपणी आपण काय म्हणतो, लहानपणी मनुष्य म्हणतो आता माझं खेळण्या बागडण्याचे वय आहे, मी ईश्वर प्राप्तीचे साधन नंतर करीन. तरुण तारुण्य अवस्थेत म्हणतो की आता माझं धन कमवायचं वय आहे, भोग भोगायचं वय आहे, हरीच्या प्राप्तीचं साधन मी नंतर करीन. त्यानंतर म्हातारा झाल्यावर म्हणतो की आता मला हरिप्राप्ती करता येणार नाही, कारण माझे हातपाय आता मला, माझं शरीर आता मला साथ देत नाही आहे. अशा प्रकारे तो 84 लाख योनीमध्ये भटकत असतो. त्यामुळे तुम्ही सर्व बालकांनो, तुम्ही आतापासूनच हरिभक्तीची सुरुवात करा. मग प्रल्हादाच्या उपदेशानुसार सर्व दैत्य बालक होते ते सुद्धा हरिभक्ती करू लागले होते. हा उल्लेख तुम्हाला श्रीमद भागवत महापुराण आणि श्री विष्णू पुराण या दोघांमध्येही मिळेल. तर ज्या हिरण्यकशिपूला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी 100 असुराला आपल्या माया दाखवून प्रल्हादाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रल्हादाने नमस्कार करून भगवान विष्णूचं चिंतन केलं. तेव्हा सुदर्शन चक्र आलं आणि 100 असुराच्या सर्व माया सुदर्शन चक्राने नष्ट करून टाकल्या. आणि तिथे जे कोणी ते दैत्य गुरु होते त्यांचा सुद्धा त्या सुदर्शन चक्राने वध केला. पण प्रल्हादाने विनवणी केली, काय झाली तरी हे माझे गुरु आहेत, यांना पुन्हा जिवंत करा. तेव्हा भगवंताच्या इच्छेने ते गुरु जिवंत झाले आणि त्यांनी प्रल्हादाची माफी सुद्धा मागितली. मग ते म्हणाले, हिरण्यकशिपूला म्हणाले, याने आम्हाला जीवनदान दिलेलं आहे, त्यामुळे याला आम्ही आता पुढे काही त्रास देणार नाही, त्याच्यामुळे याचं काय करायचं ते तुम्हीच बघा म्हणून. तेव्हा हिरण्यकशिपू काही ऐकून घेत नव्हता. त्याने ठरवलं या प्रल्हादाला हत्तीच्या पायदळी तुडवायचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाच्या स्पर्शाने हत्ती शांत झाला. त्याला उकळत्या तेलात टाकायचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाच्या स्पर्शाने उकळतं तेल सुद्धा कसं झालं, थंड झालं. प्रल्हादाला उंच पहाडीवरून ढकलायचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाच्या शरीराला काहीच झालं नाही. मग शेवटी प्रल्हादाला त्याने एका पेटीमध्ये बंद केलं आणि ती पेटी समुद्राच्या आतमध्ये टाकून दिली. त्याच्यावरती पर्वताचे मोठमोठे तुकडे सुद्धा ठेवले बाहेर येऊ नये म्हणून. पण त्यामध्ये प्रल्हाद ईश्वर चिंतन करत राहिला आणि तो विष्णुमय झाला. संपूर्ण जग आहे ते विष्णुमय आहे आणि मी सुद्धा त्याचाच एक भाग आहे असं त्याला जणू भासू लागलं. आणि जशी अद्वैत स्थिती म्हणतात, ब्रह्मानंद म्हणतात, त्या पद्धतीने त्या अवस्थेत तो गेला. आणि त्या अवस्थेत गेल्यानंतर भगवंतांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याला म्हटलं, प्रल्हाद वर माग. त्या प्रल्हादाने काय वर मागितला की माझी भक्ती, मी कुठलाही जन्म जरी मला मिळाला तरी प्रत्येक जन्मात माझे जे प्रेम आहे, माझी भक्ती आहे ती तुमच्या चरणी निरंतर राहो, हीच माझी इच्छा आहे. भगवंत म्हणाले आणि काहीतरी वर माग. तर प्रल्हाद म्हणाला आणि मला काही नको. तरी भगवान म्हणाले तरी तूच काहीतरी माग म्हण. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, माझ्या वडिलांनी मला त्रास देऊन जी काही पापे केलेली आहे ती सगळी पापे भस्म करा, त्यांना या पापांची शिक्षा होता नाही. भगवान म्हणाले तथास्तु, पण यापुढे जर पुन्हा त्यांनी तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मात्र मी त्यांना सोडणार नाही. तर आणि जेव्हा प्रल्हाद परतला आणि हिरण्यकशिपू पुन्हा चिडला आणि सांगितलं, कसं काय, तुझ्याकडे काय आहे, माया आहे, जादू आहे की काय आहे, कसं काय तू एवढा जिवंत राहतोस. तेव्हा तो म्हणाला की माझ्याकडे माया नाही तर माझ्याकडे मायापती आहे, भगवान विष्णू. अरे कुठे आहे तो तुझा विष्णू? प्रल्हादला हिरण्यकशिपू विचारतोय. सर्वव्यापक आहे तर त्या खांबात सुद्धा आहे का? हो, त्या खांबात सुद्धा आहे. हिरण्यकशिपू हसू लागला, त्या खांबात आहे का? तो खांब तोडून दाखवा याला, बघू देत तिथे विष्णू आहे की नाही तो. आणि जेव्हा तो खांब तोडला गेला तेव्हा त्या खांबामधून गुरगुर गुरगुर आवाज येऊ लागला. म्हणजे तुम्ही जेव्हा मांजराच्या पोटाला कान लावता तो गुरगुर आवाज येतो, मग हा एवढा मोठा नरसिंह येत आहे, मग तो केवढा मोठा आवाज असेल याचा तुम्ही अंदाज बांधा. आणि त्या खांबातून आवाज येऊ लागला आणि तो खांब फुटला आणि त्यामधून एक विचित्र आकृतीमध्ये भगवान प्रकट झाले. मग भगवंतांना प्रकट होण्यासाठी एखाद्या स्त्रीचीच गरज असते, देवकी किंवा कौशल्या असं काही नाही. भगवान तर बांधले गेलेले नाहीयेत. कौशल्या आणि देवकीच्या पोटी कशाला जन्माला आले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कृष्ण जन्माची कथा सांगताना, त्यांनी काय पूर्वजन्मात कर्मे केली होती. पण प्रत्येक वेळेला
स्त्रीच्या माध्यमातूनच ते प्रकट होणार आहेत असं नाही, ते कुठूनही प्रकट होऊ शकतात. तर या वेळेला खांबातून प्रकट झाले. आणि कसं त्यांनी शरीर धारण केलं होतं, संपूर्ण जे डोकं होतं ते सिंहासारखं होतं आणि शरीर होतं ते माणसासारखं होतं. मोठी मोठी नखे होती आणि कितीतरी उंच होते. हिरण्यकशिपूची जेवढी उंची होती त्याच्यापेक्षा मोठी कोणाची होती? भगवंताची उंची होती. म्हणजे अर्ध शरीर त्यांचं मनुष्याचं, नराचं अर्ध शरीर आणि अर्ध शरीर वरचा भाग सिंहाचा, म्हणून ते नरसिंह या नावाने प्रसिद्ध झाले. आणि त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा हिरण्यकशिपूने आपले सगळे सैनिक नरसिंहाच्या अंगावरती सोडले, पण नरसिंह भगवंतांनी सर्व सैनिकांना उडवून लावले. आणि भागवत महापुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की ज्याप्रमाणे साप मुंगुसाला पकडतो झडप घालून, त्या पद्धतीने नरसिंहाने हिरण्यकशिपूला झडप घालून पकडलं आणि त्याला ओढत ओढत त्या महालाच्या उमऱ्यावरती घेऊन गेले आणि त्याला आपल्या ढोपरावर आडवं पाडलं आणि आपले ढोपर वर उचललं. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणू लागला, मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी देवता मारू शकत नाही, मला कोणी मनुष्य मारू शकत नाही आणि मला कोणी प्राणीही मारू शकत नाही. तेव्हा भगवान नरसिंह म्हणाले, अरे मी मनुष्य दिसतोय काय? मी पूर्ण प्राणी दिसतोय काय? मी देवता दिसतोय काय? अरे मी अर्धा मनुष्य आहे आणि अर्धा प्राणी आहे, म्हणजे तुला मारू शकतो. हिरण्यकशिपू घाबरला. तो म्हणतो, मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे आणखी एक काय, तर मला कोणी घराच्या आत मारू शकत नाही, वास्तूच्या आत मारू शकत नाही आणि वास्तूच्या बाहेरही मारू शकत नाही. भगवान नरसिंह म्हणाले, हो का? अरे मी तर तुला उमऱ्यावरती घेऊन आलेलो आहे, म्हणजे वास्तूच्या आत सुद्धा नाही आणि वास्तूच्या बाहेर सुद्धा नाही, मी मात्र तुला मारू शकतो. मग हिरण्यकशिपू परत विचार करू लागला, मला ब्रह्मदेवाचं आणखी एक वरदान आहे काय, तर मला कोणी दिवसा मारू शकत नाही, रात्री मारू शकत नाही. नरसिंह म्हणाले, हो का? ही वेळ कुठली आहे? मी मुद्दाम म्हणून संध्याकाळी प्रकट झालेलो आहे. संध्याकाळ म्हणजे पूर्ण दिवस सुद्धा नाही आणि पूर्ण रात्री सुद्धा नाही, अर्धी रात्र अर्धा दिवस. बोल, आणि काय ब्रह्मदेवाने वरदान दिलंय? मी हिरण्यकशिपू म्हणाला, ब्रह्मदेवाने मला वरदान दिलंय की मला कोणी जमिनीवरती आणि ना कोणी आकाशात मारू शकत नाही, जमिनीवरती आणि आकाशात मला कोणी मारू शकत नाही. नरसिंह म्हणाले, हो का? आपल्या मांडीवरती आडवं पडलं हिरण्यकशिपूला आणि वर उचलून धरलं. म्हणजे काय, हिरण्यकशिपूचे हात पाय शरीर आहे ते जमिनीला सुद्धा स्पर्श करत नव्हते आणि आकाशात सुद्धा नव्हते. बोल, आणि काय वरदान दिलं ब्रह्मदेवांनी? हिरण्यकशिपू म्हणाला, आता आवाज कमी करून म्हणाला, आणखी एक वरदान होतं का, तर मला कोणी शस्त्र अस्त्रांनी मंत्राद्वारे मारू शकत नाही. भगवान म्हणाले, वा, होय का? ही बघ माझी नख. आणि त्याच्या पोटामध्ये ती नख घातली आणि आतडी बाहेर येईपर्यंत ती फाडून टाकलं त्याचं शरीर. आणि अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा वध झाला. आणि याच्या पुढे काय घडलं ती कथा गुरुचरित्रामध्ये येते. तर जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला भगवंत नरसिंहाने जेव्हा वध केला, तेव्हा त्यांची जी नखे होती त्यांच्यामध्ये ज्वलन व्हायला लागलं. ज्वलन व्हायला लागलं. मग ते करणार काय? मग त्यांना शांत करण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळे उपाय केले. म्हणजे ही लीला, भगवंताला ज्वलन व्हायला लागलं म्हणजे ते त्यांच्याच इच्छेनुसार, कारण त्यांना पुढे काहीतरी लीला करायची होती. त्या लीलेसाठी माध्यम, त्या लीलेसाठी निमित्त म्हणून असं नाटक केलं. का माझ्या नखांमध्ये खाच काढते, अत्यंत म्हणजे जळजळतंय नखांमध्ये हिरण्यकशिपूच्या रक्तामुळे. म्हणजे ही लीला मात्र आहे, कारण कलियुगामध्ये एक लीला घडवायची होती. गुरुचरित्रामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे संपूर्ण. तर ती लीला अशी होती की जेव्हा कोणत्याच उपायाने त्यांची जी जेव्हा जळजळ थांबली नाही, ती जळजळ कधी थांबली, जेव्हा त्यांच्याकडे औदुंबराचं वृक्ष आणलं गेलं आणि त्या औदुंबराच्या वृक्षामध्ये जेव्हा त्यांनी आपली नखे घुसवली, त्यावेळेला ते शांत झाले. ती जळजळ होती ती शांत झाली. आणि तेव्हापासून भगवान विष्णू म्हणजे भगवान नरसिंहानी त्या औदुंबराच्या झाडाला आशीर्वाद दिले की तुझ्यामध्ये नेहमी म्हणजे तुझ्यामध्ये नेहमी माझा वास असेल, तुझ्यामध्ये मी वास करीन. आणि जेव्हा मी कलियुगामध्ये येईन तेव्हा मी तुझाच आश्रय घेईन, तुझ्याच आश्रयात राहीन, तुझेच उपकार फेडण्यासाठी तुझ्यामध्ये माझा निरंतर वास असेल. म्हणून आता भगवंताचा तो कलियुगात झालेला अवतार कोणता, त्याच नावाने ओळखला जातो. भगवान नरसिंहांनीच सांगितलं ना औदुंबर वृक्षाला. म्हणून तो भगवंताचा जो कलियुगामध्ये झालेला अवतार, त्याला काय कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? नृसिंह सरस्वती. हे नृसिंह नाव कुठून आलं? प्रल्हादाच्या वेळेला त्यांनी नृसिंह रूपाचे म्हणजे अर्ध नर आणि अर्धा सिंह असे जे रूप धारण केलं होतं, त्यावेळेला औदुंबर वृक्षाला त्यांनी जे काही वचन दिलेलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी, साधू सज्जनांच्या रक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान युगायुगात येत असतात. तर मग त्या कलियुगामध्ये सुद्धा
संतांच्या रूपाने सुद्धा ते बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत. मग त्यापैकी एक आहे ते म्हणजे नृसिंह सरस्वती. ते नृसिंह सरस्वती तेच कोण पुढे जाऊन कोण बनले, ते एका जेव्हा आपली लीला संपवून ते एका ठिकाणी गेले तपस्येला, नदीमधून नावेतून सोडायला सांगितलं त्यांचे जे कोण शिष्य होते त्यांना, आणि पाठी जायला सांगितलं. मग ज्या ठिकाणी ते तप करण्यासाठी गेले त्या ठिकाणी मोठं वारुळ बनलं, आणि ते जेव्हा वारुळ फुटलं म्हणजे कसं, एक कोणतरी लाकूड तोडा होता, त्याची कुऱ्हाड होती, ती कशामध्ये पडली, त्या वारुळावर पडली, वारुळावर पडली, आणि त्या वारुळातून रक्त येऊ लागलं. मग तिथे बघतो इथं काय कोणतरी स्वामी तिथे बसलेले आहेत. तर बघतात तर काय, ते नृसिंह सरस्वती. आता त्यांचं शरीर दिव्य बनलं होतं, दुसरं शरीर त्यांना प्राप्त झालं होतं, आणि ते दुसरं शरीर प्राप्त केलेले तेच स्वामी. ते कोणत्या नावाने ओळखले गेले, तर श्री स्वामी समर्थ या नावाने ओळखले गेले. म्हणजे याची मुळे कुठे आहे ती बघा. प्रल्हादासाठी भगवंताने धारण केलेलं रूप नृसिंह, तिथपर्यंत याची मुळं आहेत. तर सांगायचा उद्देश कसा, अशा प्रकारे हिरण्यक्षाचा वध भगवंतांनी नरसिंह रूपात केला. मग हेच हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघे जण, यांचा पुनर्जन्म झाला, आणि त्रेतायुगामध्ये म्हणजे पहिला जन्म यांचा झाला, 3 जन्मात हे पुन्हा वैकुंठात येणार होते ना. मग दुसऱ्या जन्मामध्ये ते कोण बनले, कुंभकर्ण, आणि हिरण्यकशिपू होता तो कुंभकर्ण बनला, आणि हिरण्यक्ष होता ज्याला भगवंतांनी वराह रूपात मारलं होतं तो कुंभकर्ण बनला, हिरण्यक्ष. आणि हिरण्यकशिपू कोण बनला, रावण बनला. आणि त्यांचा वध आता कोणी केला, तर साक्षात भगवान विष्णू त्रेतायुगामध्ये सुद्धा आले होते, दशरथ कौशल्याच्या पोटी जन्माला आले होते, आणि राम या नावाने विख्यात होते. त्या प्रभू श्री रामचंद्रांनी परत त्यांचा उद्धार केला. तरी पण अंतिम क्षणी यांना ईश्वराचं चिंतन झालं नाही, द्वेषा. आणि परत यांचा जेव्हा जन्म झाला याच दोघांचा, की हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष होते, पुढल्या जन्मात जे रावण आणि कुंभकर्ण जन्मले, त्यांच्याच पुढल्या जन्मात कोणत्या नावाने ओळखले गेले, शिशुपाल आणि वक्रदंत, दंतवक्र असा सुद्धा उल्लेख आलेला आहे. तर हेच जे आता शिशुपाल आणि वक्रदंत हे परत भगवान कृष्णांकडून मारले गेले. कसे, परत भगवान विष्णूंकडे मारले गेले. कसे, तर भगवान विष्णूंनी त्यावेळी कोणाच्या पोटी अवतार घेतला, वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला. वसुदेव देवकीच्या पुत्राच्या रूपात आले म्हणजे, आणि कृष्ण या नावाने विख्यात झाले. तेव्हा हे वक्रदंत आणि शिशुपाल यांचा भगवान कृष्णांनी काय केला, उद्धार केला. भगवंताने त्यांचा उद्धार केला, आणि त्यावेळेला मात्र शिशुपालचं मरताना भगवंताचं चिंतन राहिलं, आणि म्हणून तो मुक्त झाला. आणि 3 जन्मात ते मुक्त झाले, आणि दोन्ही विजय आपल्या मूळ पदावरती गेले. मग विषय कुठून आला, तर या एका श्लोकावरून विषय आला. भगवान कृष्ण सांगतात की वक्रदंत आणि शिशुपाल हे सुद्धा जरासंधाचा आश्रय घेऊन राहतात म्हणून. मग या वक्रदंताचा वध कसा केला भगवान कृष्णांनी, आणि शिशुपालचा सुद्धा वध कसा केला, ते आपण पुढे बघणार आहोत. युधिष्ठिर, विशालकाय म्हणजे मोठ्या अंगावाला, विशालकाय अन्य 2 महापराक्रमी योद्धा सुप्रसिद्ध हंस और डिंभक भी महाशाली जरासंध की शरण ले चुके हैं. कुरुष देश का राजा दंतवक्र, करभ, मेघवाहन. हा दंतवक्र म्हणजे गेल्या जन्माला जो कुंभकर्ण होता, त्याच्या आदल्या जन्माला तो हिरण्यक्ष होता तो. आणि शिशुपाल म्हणजे कोण, जो पूर्वजन्माला रावण होता, आणि त्याच्या आदल्या जन्माला हिरण्यकशिपू होता तो. कुरुदेश का राजा दंतवक्र, करभ और मेघवाहन, ये सभी सिर पर दिव्य मणिमय मुकुट धारण करते हुए भी जरासंध को अपने मस्तक की अद्भुत मणि मानते हैं, अर्थात उसके चरणों में सिर झुकाते हैं. म्हणजे मोठे मोठे राजा असले तरी हे सगळे जरासंधाला घाबरून आहेत. महाराज, जो मूर और नरक नामक देश का शासन करते हैं, जिनकी सेना अत्यंत है, जो वरुण के सामने पश्चिम दिशा के अधिपति कहे जाते हैं, जिनकी वृद्धावस्था हो चली है, तथा जो आपके पिता के मित्र है, वे यवनाधिपति राजा भगदत्त भी वाणी तथा क्रिया द्वारा भी जरासंध के सामने विशेष रूप से नतमस्तक रहते. अरे, जितकी राजाची नावं सांगतायत ते सगळे जरासंधाला घाबरून आहेत. फिर भी वे मन ही मन तुम्हारे स्नेह पाश में बंधे हैं, और जैसे पिता अपने पुत्र पर प्रेम करता है, वैसे ही उनका तुम्हारे वर वात्सल्य भाव है. मग हे जे राजा सांगितले आताचे नाव काय सांगितलं, भगदत्त. हे भगदत्त हे पांडूचे, तुझ्या वडिलांचे मोठे मित्र होते.
म्हणून ते तुझ्यावरती पुत्राप्रमाणे प्रेम करतात आणि ते सुद्धा काय जरासंधाला घाबरून आहेत. जो भारत भूमि के पश्चिम से लेकर दक्षिण के भाग पर शासन करते हैं आपके मामा म्हणजे कोण मद्राचल्य, वे शत्रु संहारी शूरवीर कुंती भोजक कुलवर्धक पुरुजित अकेले ही पुरुजित. आता हा पुरुजित कोण झाला? माद्री मगाशी सांगितलं मद्रराज, तो कोणाचा? नकुल सहदेवचा मामा. आणि युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम यांचा मामा म्हणजे कुंतीचा भाऊ कोण? पुरुजित. वे अकेले ही स्नेहवश अपने आपके प्रति प्रेम और आदर का भाव रखते हैं. जैसे मैंने पहले मारा नहीं, उपेक्षावश छोड़ रखा है, जिसकी बुद्धि बड़ी खोटी है, जो चेदी देश में पुरुषोत्तम समझा जाता है, इस जगत में जो अपने आप को पुरुषोत्तम ही कहकर बताया करता है और मोहवश सदा मेरे शंख चक्र आदि चिन्हों को धारण करता है, वह पुंड्र तथा किरात देश का जो राजा है तथा लोक में वासुदेव के नाम से जिसकी प्रसिद्धि हो रही है, वह बलवान राजा पौंड्रक भी जरासंध से ही मिला हुआ है. हा पौंड्रक कोण तो तुम्हाला सांगितला होता, म्हणजे भगवंतांनी याला एकदा जीवदान दिलं होतं. हा स्वतःला विष्णू समजायचा आणि लोकांना सांगायचा, अरे काय तो गवळी आहे, तो खरा विष्णू नाही आहे, मी खरा विष्णू आहे. आणि तो शंखचक्र, खोटे शंख खोटे चक्र धारण करायचा आणि लोकांना सांगायचा मी विष्णू आहे, माझी उपासना करा. आणि त्या मूर्खाने खऱ्या कृष्णालाच सांगितलं होतं की तू विष्णू नाही आहेस, मी खरा विष्णू आहे, तुझे शंखचक्र आहे ते माझ्यावरती सोडून दे. भगवंतांनी युद्धात जेव्हा भगवंत त्याच्या समोर आले आणि सांगितलं हो का, माझं चक्र तुझ्यावर सोडू का? चालेल, सोडतो. आणि त्याच्यावर चक्र सोडलं, त्या चक्राने त्याचे पौंड्रक राजाचे प्राण घेऊन गेले. ते म्हणजे काय, पौंड्रक राजाला प्राणासहित ते घेऊन गेले. म्हणजे पौंड्रक राजाचे प्राण गेले म्हणजे सांगायचा उद्देश कसा, त्याला शरीरापासून वेगळं केलं, प्राणहीन केलं त्याचं शरीर. आणि पौंड्रक राजाचा वध झाला. त्यानंतर भगवान कृष्ण पुढे सांगतात, अरे राजन, जो पृथ्वी के 1/4 भाग के स्वामी है, इंद्र के सखा है, बलवान है, जिन्होंने अस्त्र शस्त्र विद्या के बल से पांड्य, कृत और कौशिक देशों पर विजय पाई है, जिनका भाई आकृति जमदाग्नि नंदन परशुराम के समान शौर्य संपन्न है, वे भोज वंशी शत्रुहंता राजक भीष्मक भी मगध राज के जरासंध के भक्त है. भीष्मक म्हणजे कोण? रुक्मिणीचे पिता म्हणजे कृष्णाचे सासरे, हे सुद्धा जरासंधाला घाबरून आहेत. हम सदा उनका प्रिय करते रहते हैं, उनके प्रति नम्रता दिखाते हैं और उनके सगे संबंधी तो भी वे हम जैसे अपने भक्तों को तो नहीं अपनाते हैं, हमारे शत्रु उनसे ही मिलते जुलते हैं. तर ते माझे सासरे असले तरी आम्ही त्यांच्या बरोबर चांगले वागायला जातो, आम्ही त्यांचं चांगलं करायला जातो, तरी ते शत्रूच्याच बाजूने असतात. तुम्ही आजच्या काळातली तुम्ही उदाहरणे बघू शकता. आजच्या काळात सुद्धा आपण ज्यांचं चांगलं करत असतो, समजा काहीतरी एक कोर्टात केस चालू आहे आणि तुम्ही एखाद्याला मदत करता आहात, म्हणजे तुम्ही जर ती केस जिंकली तर ज्या ज्या लोकांना लाभ होणार आहे ते लोक तुम्हाला साथ द्यायच्या ऐवजी जे शत्रू आहेत त्यांच्याकडे जाऊन बसतात. असं तुम्ही आजही बघितलेलं असेल. म्हणजे अशा प्रकारचे लोक अगोदरपासूनही आहे. इथे तुम्ही उदाहरण बघू शकता, भीष्मक याचे उदाहरण दिलेलं आहे. भीष्म वेगळा आणि भीष्मक वेगळा. भीष्मक म्हणजे रुक्मिणीचे पिता आणि पितामह भीष्म ते वेगळे, गंगापुत्र पितामह भीष्म ते वेगळे. राजन, वे अपने बल और कुल की ओर भी ध्यान नहीं देते, केवल जरासंध के उज्जवल यश की ओर देखकर उसके आश्रित बने रहे. म्हणजे आम्ही त्या भीष्मक राजांचं सगळं चांगलं बघतोय तरी ते आमच्याकडे नाही, तर तो जो जरासंध आहे त्याचंच कसं चांगलं होईल, त्याचंच कसं उज्ज्वल यश मिळेल त्याला, हे बघत असतात, त्याच्या आश्रित बनलेले आहेत ते. प्रभु, इस प्रकार उत्तर दिशा में निवास करने वाले भोजवंशियों के 18 कुल जरासंध के ही भय से भागकर पश्चिम दिशा में रहने लगे हैं. मग भोजवंशीयांचे 18 कुळे जरासंधालाच घाबरून पश्चिम दिशेला पळाले आहे, पश्चिम दिशेत राहतात. शूरसेन, भद्रकाल, बोध, शाल्व, पट्टचर, सुस्थल. आता हा शाल्व कोण आहे? शाल्व तर ज्याने अंबिकेचा जो लग्नाचा प्रस्ताव धिक्कारला होता ना, की भीष्माने तुला प्राप्त केलेला आहे, एका सिंहाची शिकार दुसरा सिंह घेत नाही, आणि अंबिकेचा ज्याने त्याग केला होता आणि तीच अंबिका पुढे अंबिका नाही अंबाचा ज्याने त्याग केला होता आणि तीच अंबा पुढे पुढच्या जन्मात शिखंडी बनली भीष्मांचा बदला घेण्यासाठी. मग तो जो पहिला प्रियकर होता तिचा तो हा शाल्व, आणि याचा वध भगवान कृष्ण यांच्या हातून झाला होता. म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण ज्या वेळेला चालू होते त्याच वेळेला भगवान कृष्णांच्या द्वारकेवरती या शाल्वाने आक्रमण केले होते. म्हणून भगवान कृष्ण त्या दिवशी तिकडे उपस्थित राहू शकले नाही.
आणि हा शाल्वाचा त्यांनी वध केला होता त्याच दिवशी. पण ते सशरीर त्या ठिकाणी राहू शकले नाहीत, कुठे जिथे द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे त्या ठिकाणी. म्हणून भगवंतांनी त्यावेळेला वस्त्रावतार धारण केला. म्हणजे मानवी रूपाने इकडे लढत राहिले आणि वस्त्र रूपाने तिकडे द्रौपदीची लाज राखली. शूरसेन, भद्रकाल, बोध, शाल्व, पट्टचर, सुस्थल, सुक्कुट, कुलिंद, कुंती तथा शाल्यवान आदि राजा भी अपने भाइयों तथा सेवकों के साथ दक्षिण दिशा में भाग गए हैं। जो लोग दक्षिण पांचाल एवं पूर्वी कुंती प्रदेश में रहते थे वे सभी क्षत्रिय तथा कौशल मत्स्य संन्यस्तपाद आदि राजपूत भी जरासंध के भय से पीड़ित हो उत्तर दिशा को छोड़कर दक्षिण दिशा का ही आश्रय ले चुके हैं। बरेच जण कोण कोण पश्चिमेला पळाले जरासंधाला घाबरून, तर कोण कोण दक्षिणेला पळाले. पांचाल दिशीय क्षत्रिय भी जरासंध के भय से दुखी होकर अपना राज्य छोड़कर चारों दिशाओं में भाग गए हैं. मग असा हा मोठा अध्याय आहे, हा तुमच्या स्वाध्यायासाठी ठेवतो. म्हणजे यामध्ये कोणकोणते राजा जरासंधाला घाबरलेले आहेत तो उल्लेख आलेला आहे. तर यामध्ये या सगळी माहिती भगवान कृष्णांनी कोणाला सांगितली? युधिष्ठिरला सांगितली. आणि शेवटी युधिष्ठिरला ते म्हणाले, बुद्धिमानो में श्रेष्ठ कुरुनंदन ऐसा किए बिना राजसूय यज्ञ का आयोजन पूर्ण रूप से सफल न हो सकेगा. म्हणजे पहिला आपल्याला आता जरासंधाला संपवावं लागेल. रजन, यदि आप इस यज्ञ को पूर्ण रूप से संपन्न करना चाहते हो तो उन कैदी राजाओं को छुड़ाने और जरासंध को मारने का प्रयत्न कीजिए. आता ही कैदी राजा म्हणजे का? या जरासंधाने भरपूर राजांना कैदी बनवलं होतं आणि त्यांचं बळी देऊन तो मोठं यज्ञ करणार होता अमर मानण्यासाठी. तर त्या सगळ्या कैदी राजांना आपल्याला सोडवायचं आहे. बुद्धिमानों में श्रेष्ठ कुरुनंदन ऐसा किए बिना राजसूय यज्ञ का आयोजन पूर्ण रूप से सफल न होगा. भरत श्रेष्ठ, आप जरासंध के वध का उपाय सोचिए. उसके जीत लिए जाने पर समस्त भूपालों की सेनाओं पर विजय प्राप्त हो जाएगी. तुम्ही जरासंधाला जिंकलात ना की बाकीच्या सगळ्यांना तुम्ही जिंकलासच समजा. हे निष्पाप नरेश, मेरा तो मत यही है, फिर आप जैसा उचित समझे करे. ऐसी दशा में स्वयं हेतु और युक्तियों द्वारा कुछ निश्चय करके मुझे बताइए. सम्राट युधिष्ठिरांना भगवान कृष्णाने सांगितलं, बाबा असं असं सगळं आहे, आता तूच विचार कर, तुम्हीच विचार करा काय करायचं ते. त्या राजाला मारायचा एकच उपाय होता. मग तो उपाय काय होता? आणि पांडवांनी म्हणजे एस्पेशली भीमाने भगवान कृष्णांनी सांगितलेला उपाय जाणून त्या जरासंध राजाचा वध सुद्धा केला आणि त्यानंतर पांडवांनी राजसूय यज्ञ सुद्धा केलं संपूर्ण पृथ्वी जिंकून. मग हे सगळं कशा प्रकारे घडून आलं? जरासंधाचा वध कसा केला जाऊ शकतो, त्याच्या मागचं हे कारण काय, आणि जरासंध याला मृत्यू कसा येणार त्याच्या मागचं रहस्य काय आहे, ते भगवान कृष्णांनी भीमाला काय सांगितलं ते रहस्य नेमकं, ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. रामकृष्ण हरी.